जय भीम नव उद्धार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे आम आदमी पार्टीच्या नेहा सोमकुवर, ज्या प्रभाग क्रमांक 14 मधून उभ्या झालेल्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर खूप खूप स्वागत आहे मॅडम तुमचं आमच्या चॅनलवर. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 14 मधून तुम्ही उभे आहात, मधून हा. आम आदमी पार्टीच्या एक उमेदवार म्हणून. तर ह्या निवडणुकीबद्दल तुम्ही काय बोलणार? माझं तर हेच म्हणणं आहे की आता सध्या तर आम्ही डोर टू डोअरच प्रचार करत आहोत आणि बाकी लोकांचं तर मला माहिती नाही, पण आमचं डोर टू डोअर चालू आहे आणि आम्ही प्रयत्न करत आहोत की आमच्या पार्टीला प्रथम स्थान दिलं पाहिजे लोकांनी. आणि जनतेचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, कारण आम्ही एक चांगला ऑप्शन पर्याय दिला आहे लोकांना. कारण बाकी पार्टीजनी काही केलं नाही, या समस्या त्यांच्या सोडवल्या नाही आहेत लोकांच्या. तर त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला संधी तर दिली पाहिजे यावेळेस आम आदमी पार्टीला. ह्या निवडणुकीसाठी तुम्ही प्रचार तर करतात खूप जोर शोरात. तर यावेळेस लोकांची प्रतिक्रिया तुमच्याबद्दल काय आहे की ह्या निवडणुकीबद्दल लोकांची प्रतिक्रिया कसं आहे, मला सपोर्ट मिळत आहेत की नाही मिळत? म्हणजे थोडासा मिक्स आहे. कारण काही काही लोकांना जे त्यांच्या समर्थनात आहे, तर आणि मेन म्हणजे स्लम एरिया आहे इकडचा. सर्व गिटखतान जो आहे तो स्लम एरिया आहे, तर त्यांच्या एका समस्या जास्त आहे. जसं पाण्याची समस्या आहे, त्यांना गटर फुटलेले आहेत आणि रस्ते व्यवस्थित नाही आहे. तर त्याच्यामुळे ते थोडे जरा परेशान लोक आहेत. तर त्यांना आम्ही हे सांगत आहोत की यावेळेस एनएमसी मध्ये पहिल्यांदाच लढत आहे आम आदमी पार्टी, तर यावेळेस आम्हाला पर्याय द्या, म्हणजे आम्हाला संधी द्या. आता एक पर्याय म्हणून ते आम्हाला बघू शकतात. तर ह्या निवडणुकीबद्दल तुम्ही नागपूरच्या जनतेला काय आमच्या चॅनल मार्फत काय आव्हान करणार आहात? मी जनतेला हेच आवाहन करेन की यावेळेस आम्हाला संधी द्या. आम्ही छान काम करू, जसं दिल्लीमध्ये आणि पंजाबमध्ये केजरीवालजींनी आणि मानसिंगजींनी काम केलेलं आहे, तसंच काम आम्ही तिथे नागपूरमध्ये करूया. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण मॅडम कडून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. 15 तारीखला निवडणूक आहे आणि 16 तारीखला त्याचा रिझल्ट आहे. रिझल्ट काय होईल हे कोणालाच माहित नाही. पण ह्या व्हिडिओला तुम्ही काय म्हणता हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आणि तुम्ही कुठून आहात हे आम्हाला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ कुठे कुठे जात आहे ते बी नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.